पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 1 कोटी नवे मतदार जन्माला घातले। भाजपा आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी। बिहारमधील मतदार अधिकार यात्रेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। मतदान चोरी असा शब्दप्रयोग संविधानाचा अपमान। दिशाभूल विरोधात आम्ही भारतीय मतदारांच्या पाठीशी पर्वतासारखे उभे। मतचोरी आणि मतपडताळणीच्या वादावर निवडणूक आयोगाचं उत्तर। देशात मतांची चोरी झाली आहे, अण्णा आता तरी उठा। पुण्यामध्ये बॅनरच्या माध्यमातून अण्णा हजारेंवर टीका। तर 90 वर्षांनंतरही मीच आंदोलन करावं का? मी मोठ्या आशेनं तरुणांकडे पाहतोय, अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर। भारताचीच उत्पादनं खरेदी करा, आपल्या देशामध्ये बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या, पंतप्रधान मोदींचं भारतीयांना आवाहन। टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये निर्णय। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल। उद्या मल्लिकार्जुन खरगेंच्या संसद भवनामधल्या कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, भुजबळही आग्रही। कुणाला मंत्री पालकमंत्री करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा। काही ठिकाणी पालकमंत्री नसले तरी झेंडावंदन आणि इतर कामं सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। राम शिंदेंकडून नाराजी व्यक्त। भावकीमुळे रोहित पवार आमदार झाल्याचं अजित पवारांचं भाष्य। रोहित पवार आजोबांवर गेलेत, सोनं म्हणून सांगायचं आणि पितळ विकायचं ही पवारांची वृत्ती। बेंटेक्स सोनं या टीकेवर आमदार गोपीचंद पडळकरांचा पलटवार। सरकारचा आणखीन एक घोटाळा उघडकीस आणणार, उद्या सकाळी पत्रकार परिषद। 5000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार, रोहित पवारांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा। ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा म्हणजे भाजपनं अस्तित्व मान्य केल्याचा पुरावा। ठाकरे ब्रँड नष्ट करायचे सोडा, आपणच नष्ट होऊ या भीतीनं काही लोक अशी वक्तव्य करतात। भास्कर जाधवांनी प्रसाद लाडांना डिवचलं। भास्कर जाधव कोकणामधला सोंगाड्या, रामदास कदमांचा हल्लाबोल। ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोनिया गांधींच्या पायाशी गहाण ठेवली, तो ठाकरे ब्रँड कसा होऊ शकतो, कदमांचा सवाल। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। सरन्यायाधीश दिल्लीमधून सर्किट बेंचचा आढावा घेत होते। 50 वर्षाच्या लढ्याचं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसं काम करत राहू, फडणवीसांची ग्वाही। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना टाकळी धरण ओव्हरफ्लो। अनेक बंधारे पूल पाण्याखाली। नदीकाठी सतर्कतेचा इशारा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।